विष्णुपादाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिन्निति नामिने। नमस्ते सारस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषा शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लंघायते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारिणम्। हरे कृष्ण। श्रीमद भगवद गीता जशी आहे तशी, भाषांतर आणि तात्पर्य कृष्ण कृपा मूर्ती श्री श्रीमद AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्याद्वारे आपण वाचत आहोत अध्याय 2, सांख्य योग किंवा गीतेचे सार। आणि आज आपण वाचणार आहोत श्लोक नंबर 54। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किम् आसीत व्रजेत किम्। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किम् आसीत वजेत किम्। अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधि किं प्रभाषेत किम् आसीत व्रजेत किम्। अर्जुन उवाच अर्जुन म्हणाला स्थितप्रज्ञस्य जो दृढ कृष्ण भावनेमध्ये स्थिर झाला आहे, का काय भाषा भाषा समाधिस्थस्य समाधिस्थ झालेला केशव हे कृष्ण स्थितधीहि कृष्ण भावनेमध्ये स्थिर झालेला किम काय प्रभाषेत बोलतो किम कसा आसीत राहतो व्रजेत चालतो किम कसा। भाषांतर आहे अर्जुन म्हणाला हे कृष्ण ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे त्याची लक्षणे काय आहेत, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, तो बसतो कसा आणि चालतो कसा। इंटरेस्टिंग हो की नाही। जनरली आपण देखील हेच प्रश्न विचारत असतो, प्रभूजी साधू असा साधू दिसतो कसा, बोलतो कसा, बसतो कसा, चालतो कसा, हो की नाही। अर्जुन असे प्रश्न का विचारत आहे, कारण अर्जुन आपली भूमिका करतोय, आपल्यासारख्या मंद मूर्ख व्यक्तीची भूमिका करतोय। भगवंतांनी त्याला बुद्धियोग समजावून सांगितला। बुद्धियोग म्हणजेच कृष्ण भावनेमध्ये कर्म करणे, अशा प्रकारचं कर्म करणे जे कर्म तुम्हाला बांधून ठेवणार नाही।
मग ते कर्म कसं करतात, कोण करतं, त्या कर्माने काय होतं, हे सगळं आपण मागच्या काही श्लोकांमध्ये वाचलं. उजळणी म्हणून तुम्ही ते मागचे रेकॉर्डिंग ऐकू शकता. आणि हे सगळं ऐकल्यानंतर जसं आपण प्रभावित होतो, वाव, कोण असतो असा व्यक्ती, कसा दिसतो, कसा वागतो, जरा समजावून सांगा त्याच्याबद्दल. अर्जुन म्हणतो, ज्याची भावना अशी समाधिस्थ झाली आहे, स्थितप्रज्ञ म्हटलेलं आहे. स्थितप्रज्ञ म्हणजे जसं भगवंत 2-4 श्लोकापूर्वी सांगितलं भगवंतांनी, सुख दुःखे समय कृत्वा लाभा लाभव जया जयो. सुखा दुःखामध्ये समभाव ठेवणारा, लाभ हानी जय पराजय या सगळ्यामध्ये समभाव ठेवून आपलं कर्तव्य कर, याला स्थितप्रज्ञ म्हणतात. फायदा झाला तरी विचलित होत नाही, तोटा झाला तरी विचलित होत नाही. असा व्यक्ती दिसतो कसा, चालतो कसा, बसतो कसा, बोलतो कसा, त्याची भाषा काय असते, अर्जुन विचारतोय. भगवंतांनी दिलेलं पहिलं उत्तर आज आपण वाचणार आहोत. ते उत्तर ऐकल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की असे प्रश्नच विचारले नसले पाहिजे, पण जनरली आपण विचारतो. भगवंतांसारखं प्रामाणिक उत्तर देणारा भेटला तर आपल्या शंकेचं निरसन होईल. प्रभुपाद अर्जुनच्या प्रश्नाचं तात्पर्य देतात इथे. ज्याप्रमाणे प्रत्येक मनुष्याच्या विशिष्ट अवस्थेत त्याची लक्षणे असतात, त्याचप्रमाणे जो कृष्ण भावना युक्त असतो त्याचेही बोलणे, चालणे, विचार करणे, वाटणे इत्यादी विशिष्ट लक्षणे असतात. वाटणे, फिलिंग, टॉकिंग, वॉकिंग, थिंकिंग, फिलिंग. ज्याप्रमाणे एखादा श्रीमंत मनुष्य हा त्याच्या लक्षणावरून श्रीमंत म्हणून ओळखला जातो, ज्याप्रमाणे रोगी मनुष्य त्याच्या लक्षणावरून रोगी म्हणून ओळखला जातो, किंवा ज्याप्रमाणे विद्वान मनुष्याची विशिष्ट लक्षणे असतात, त्याचप्रमाणे दिव्य कृष्ण भावनेमध्ये असणाऱ्या मनुष्याची त्याच्या विशिष्ट कृतीत विशिष्ट लक्षणे असतात. जनरली म्हणतो आपण, श्रीमंत माणसाला कसं ओळखायचं, रोगी माणसाची लक्षणं असतात. तसं कृष्ण भावनेमध्ये स्थित झालेला, आपलं कर्तव्य करणारा जो व्यक्ती असतो, सुख दुःखाची मध्ये समभाव ठेवून आपलं कर्तव्य भगवंतांची सेवा करणारा जो व्यक्ती असतो, त्याची लक्षणं काय असतात. भगवद्गीतेवरून एखाद्या अशा मनुष्याची विशिष्ट लक्षणे जाणू शकतो. भगवद्गीता याच्यासाठीच आहे. भगवद्गीतेवरून आपण हे जाणू शकतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील मनुष्य कसा बोलतो. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे कृष्ण भावनेतील व्यक्ती, मनुष्य कसा बोलतो. कारण बोलणे हा मनुष्याचा सर्वात महत्वपूर्ण गुण आहे. असे सांगितले जाते की जोपर्यंत मूर्ख हा बोलत नाही तोपर्यंत त्याला आपण ओळखू शकत नाही. आणि निश्चितपणे उत्तम वस्त्रे परिधान केलेला मनुष्य जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत त्याच्याविषयी काही जाणता येत नाही. पण ज्या क्षणी तो बोलतो त्याच क्षणी त्याचा स्वभाव प्रकट होतो. एखादा व्यक्ती शांत बसलेला असतो, आपल्याला पण वाटतं हा किती निष्पाप आहे. तोंड उघडले की आपल्या लक्षात येतं याची काय लायकी आहे. कृष्ण भावनेमध्ये बसलेला व्यक्ती बोलतो कसा, जसं उपदेशामृतच्या पहिल्याच श्लोकामध्ये, पहिल्याच वाक्यामध्ये, पहिल्याच शब्दामध्ये रूप गोस्वामी सांगतात. काय सांगतात, वाचो वेगम. बोलण्यावरती कंट्रोल असलं पाहिजे. ग्राम्य कथा, अरबट चरबट चगळलेलं परत चगळत बसायचं. आता मागचा एक आठवडा सगळीकडे जाईल तिथे काय चर्चा आहे चालू सगळीकडे, इलेक्शन. आणि हे सगळे नेते लोक असे बिनधास्तपणे आपले आपले पक्ष बदलून मस्तपैकी खेळ खेळत आहेत आणि आपल्याला हा फक्त चघळण्याचा विषय म्हणून आपण घेतलेला आहे. एवढी आपली स्मृती, आपली विवेक बुद्धी एवढ्या खालच्या पातळीला गेलेली आहे सध्या. कृष्ण भावना भवित व्यक्ती बोलतो कसा.
कृष्ण भावनाभवित मनुष्याचे मुख्य लक्षण म्हणजे तो केवळ श्रीकृष्णांबद्दल किंवा त्यांच्याशी संबंधित असलेल्या गोष्टींबद्दलच बोलतो. इतर लक्षणे खाली सांगितल्याप्रमाणे आपोआपच प्रकट होतात. आता भगवंत सांगतील, प्रभुपाद एक थोडक्यात सांगतात की मेन लक्षण हे असतं, बोलतो कसा. आणि ऍक्च्युली साधू हा त्याच्या बोलण्यावरूनच ओळखायचा असतो, त्याच्या दिसण्यावरून ओळखायचा नसतो. बरेचसे लोक साधूचं दर्शन घ्यायला जातात. साधूचं दर्शन घ्यायला जायचं नसतं, साधूची वाणी ऐकायला जायचं असतं. प्रभूजी दर्शन झालं, खूप झालं. तुमचं दर्शन झालं? आमचं 2 वेळा दर्शन झालं. काय सांगताय? ही आपली अर्जुन सारखी मूर्खपणा आहे आपला. चालतो कसा, बोलतो कसा, दिसतो कसा. भगवंत काय उत्तर देतात बघूया. भगवंतांची उत्तरं खूप समर्पक आहेत, खूप सुंदर आहेत ऍक्च्युली. आणि आता अर्जुन प्रश्न विचारायला सुरुवात केला इथे. आता इथे खऱ्या अर्थाने भगवद्गीता सुरू होते. बेसिक सांगितलं भगवंतांनी, तू शरीर नाही, तू आत्मा आहे, तू क्षत्रिय आहे, तुझं कर्तव्य केलं पाहिजे. कर्तव्य कसं केलं पाहिजे? कर्मफळाची अपेक्षा न करता. दॅट्स इट, हीच भगवद्गीता आहे. आता अर्जुन आपली भूमिका करतोय आणि एक 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 प्रश्न विचारतोय. आणि इथून पुढच्या प्रत्येक अध्यायामध्ये हेच आहे, अर्जुनचा प्रश्न, भगवंतांची उत्तरं. गुरु आणि शिष्याचा खरा संबंध हा असाच असतो, प्रश्न आणि उत्तर. आणि सगळीकडे एकच स्टाईल तुम्हाला दिसेल. उत्तरामध्ये भगवान श्रीकृष्ण स्ट्रेट फॉरवर्ड उत्तर देतात, असं फिरून फिरून उत्तर देत नाहीत कधी, जसे आजचे गुरु देतात. डायरेक्ट जे असेल ते. अर्जुन विचारतो हे खरंय का, हे खरंय? भगवान म्हणतात हे खरंय, आणि मग समजावून सांगतात का खरंय, पण पहिल्यांदा उत्तर देतात. तसं आता इथे पहिल्या उत्तरामध्ये काय सांगतात बघा. पुढचा श्लोक आहे, श्री भगवान वाच प्रजहाती यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान आत्मन्नेवात्मना तुष्टः स्थितप्रज्ञस्य तदोच्यते. श्री भगवान म्हणाले, हे पार्थ, मानसिक तर्क वितर्कामध्ये उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन जेव्हा केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते, तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. व्हेरी इम्पॉर्टंट. आता ह्या वाक्यामध्ये सगळं आहे, परंतु जसं आपल्याला पण लक्षात येतंय की जरा उलगडून सांगितलं पाहिजे. मग भगवंत पुढच्या श्लोकांमध्ये उलगडून सांगतात, परंतु हे वाक्य ऍज इट इज पण खूप महत्वाचं आहे भगवंतांचं. काय म्हणतात, हे पार्थ, प्रत्येक शब्द लक्षपूर्वक ऐका. मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेल्या इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य जेव्हा त्याग करतो, फर्स्ट रिक्वायरमेंट आहे. भक्त कसा असतो? अर्जुनचा बेसिकली प्रश्न हाच आहे, भक्त कसा असतो? स्थितप्रज्ञस्य का भाषा, नाही? असा स्थितप्रज्ञ व्यक्ती बोलतो कसा, चालतो कसा? समाधिस्तस्य केशव स्थितधी किम प्रभाषेत किम आसीत व्रजेत किम. कसा असतो भक्त? कसा असतो? कसा चालतो, कसा बोलतो, कसा बसतो, त्याची भाषा काय असते? आणि पहिली गोष्ट भगवान श्रीकृष्ण काय सांगतात, इंद्रिय तृप्तीचा ज्याने त्याग केलेला असतो. ही सुरुवात आहे. हे नसेल तर विसरून जावा, कुठले भक्त आणि कुठले समाधी अवस्था आणि कुठले साधू. आणि थोडक्यात इथे हिंट देतात की ही इंद्रिय तृप्तीची इच्छा मानसिक तर्क वितर्कामुळे उत्पन्न झालेली असते. मन ठरवतो याच्यात सुख घ्यायचंय, त्याच्यात सुख घ्यायचंय. सगळे इंद्रिय आपल्या इंद्रिय तृप्तीकडे आकर्षित झालेले असतात, मनाला धरून. ज्ञानेंद्रिय, कर्मेंद्रिय सगळे, पण स्वतःला आपण शरीर समजलेलं असतो. बेसिक चूक. पहिलं लक्षण भगवंत सांगतात, सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य त्याग करतो. इंद्रिय तृप्तीच्या सर्व प्रकारच्या इच्छांचा मनुष्य त्याग करतो. 1-2 नाही, सर्व प्रकारच्या.
म्हणून मी लक्षपूर्वक ऐका म्हणतो मी तुम्हाला. बऱ्याचदा आपल्याला एक दोन चालतात असं वाटत असतं, हे चालतंय ते चालतंय. नो. आणि याप्रमाणे त्याचे शुद्ध झालेले मन केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट होते. केवळ आत्म्यामध्येच संतुष्ट राहणे ही जी कल्पना आहे ही बऱ्याचदा भगवद्गीतेमध्ये सांगितली जाईल, भागवतामध्ये सांगितलेली आहे. याचा अर्थ काय असतो? यालाच आत्माराम म्हणतात. म्हणजे मी आत्मा आहे आणि या भौतिक जगातलं सगळं टेम्पररी आहे. मग तो आत्माराम जर ज्याने स्वतःला आत्मा समजलेला असतो तो फक्त आत्म्यामध्ये संतुष्ट असतो. या भौतिक जगातली एकही गोष्ट त्याला लागत नाही आनंदी व्हायला, सुखी व्हायला. कशावरही त्याचा आनंद अवलंबून नसतं, सुख अवलंबून नसतं. या भौतिक जगातल्या एकही व्यक्ती, वस्तू, कल्पना कशावरही नाही. अशा व्यक्तीला म्हणायचं केवळ आणि केवळ आत्म्यामध्ये संतुष्ट असणे, आत्माराम, ब्रह्मभूत अवस्था. तेव्हा तो स्थितप्रज्ञ अर्थात विशुद्ध दिव्यावस्थेत स्थित झाला आहे असे म्हटले जाते. भगवंत डायरेक्टली सांगतात हे आहे बघ. आता म्हणजेच काय मी तुला पुढच्या 2-4 श्लोकामध्ये समजावून सांगतो. आणि या स्टेजला यायचं कसं, या स्टेजला यायला काय काय प्रॉब्लेम असतात, अडथळे काय असतात हे पण मी तुला पुढच्या श्लोकात समजावून सांगतो. तर हे फायनल आहे, हे लक्षात घे. काय फायनल आहे? इंद्रिय तृप्तीच्या सर्व इच्छांचा त्याने त्याग केलेला असतो. सर्व केवळ आणि केवळ आत्म्यामध्ये तो संतुष्ट असतो. तसं समजावून घ्यायला गेलं तर खूप सोपं आहे, समजावून घ्यायला समजायला खूप सोपं आहे. परंतु इथे तुम्ही बघू शकता की अर्जुनाला पण समजत नाही, मग भगवंत पुढे सांगतात समजावून. प्रभुपाद म्हणतात तात्पर्यामध्ये श्रीमद भागवतमात स्पष्टपणे सांगितले आहे की जो पूर्णपणे कृष्ण भावनायुक्त किंवा भगवंतांच्या भक्तिपूर्ण सेवेमध्ये आहे त्याच्यामध्ये महान ऋषींकडे आढळणारे सर्व गुण असतात, सगळे गुण असतात. परंतु जो या प्रकारे स्थितप्रज्ञ नाही त्याच्याकडे कोणतेही चांगले गुण नसतात, कारण तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्क वितर्कांचा आश्रय घेत असतो. म्हणून येथे उचितपणे म्हटले आहे की मानसिक तर्क वितर्काने निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांचा मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. तर मानसिक तर्क वितर्क म्हणजे काय? तर्क आणि वितर्क. नाही प्रभूजी असं असतंय, नाही प्रभूजी तसं असतंय, परंतु प्रभूजी हे पण चालतंय ना, परंतु प्रभू इथे मी ऐकलंय, या पुराणात ऐकलंय, या भगवद्गीतेच्या या अध्यायात असं सांगितलंय, मला या प्रभूजींनी सांगितलंय, मला या गुरुनी सांगितलंय, मला या साधूंनी. हे सगळे मानसिक तर्क वितर्क आहेत. हे वाक्य समजायला काहीही कठीण नाही आहे, आपल्याला समजावून घ्यायचंच नसते. मुळात समजलेलं असते परंतु ते करायचं नसते, म्हणून आपण मानसिक तर्क वितर्क करत असतो. तर्क वितर्क, कुतर्क, बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये कुतर्क असतो. कु म्हणजे चुकीचा तर्क. परंतु, किंतु, परंतु काही नाहीच आहे सर्व प्रकारच्या. आणि या मानसिक तर्क वितर्कानुसारच इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण होत असते. नसेल तर कसली इंद्रिय तृप्तीची इच्छा? भगवद्गीतेचा मेसेज सुपर स्ट्रेट फॉरवर्ड आहे. तुम्हाला तुमच्या इंद्रिय सुखांसाठी, इंद्रिय संतुष्टीसाठी काही करायचं नाहीये, भगवंतांच्या इंद्रिय संतुष्टीसाठी सगळं काही करायचंय. ऋषिकेश सेवनम भक्तिरुच्यते. व्हेरी सिम्पल. याच्यावर तर्क वितर्क कोण बरं करत बसणार? ज्याला इंद्रिय तृप्ती सोडायची नाही, नसेल तर तर्क वितर्क करायची गरजच काय? हो की नाही? पण प्रभुपाद पहिल्यांदाच डायरेक्टली अटॅक करतात. काय म्हणतात? जो पूर्णपणे कृष्ण भावना भवित असतो त्याच्याकडे महान ऋषी, मुनी, साधू, संतांमध्ये आढळणारे सगळे गुण आढळतात. परंतु जो अशा प्रकारे स्थितप्रज्ञ नाही त्याच्यामध्ये कोणतेच चांगले गुण नसतात. मग या भौतिक दुनियेच्या, भौतिक जगाच्या तुलनेमध्ये तो कितीही महान व्यक्ती असो, तो कितीही नैतिकवादी, गुणी, चांगला, नोबल काही असो,
तो कृष्ण भावना भवित नसेल तर त्याच्याकडे काही चांगले गुण नसतात. कारण त्याचं कारण म्हणजे तो निश्चितपणे स्वतःच्या मानसिक तर्कवितर्कांचा आश्रय घेत असतो. महान महान शास्त्रज्ञ, महान तत्वज्ञानी, त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला आहे. सचिन तेंडुलकर, ऑल ऑफ देम, महात्मा गांधी. काही नावं घेतली तर तुम्हाला वाईट वाटेल. महान, आपण यांना महान म्हणतो, महात्मा हे टायटल पण दिलेलं आहे, पण ते ऍक्च्युली भगवान श्रीकृष्णांबद्दल त्यांच्या मनामध्ये कुठलीही भावना नाही. त्यामुळे त्यांच्या समाजाच्या दृष्टिकोनातून ते जरी कितीही महान असले तरी ते इंद्रिय तृप्तीच्या मागेच असतात. कारण त्यांच्या मनाप्रमाणे, त्यांच्या बुद्धीप्रमाणे ते ठरवतात की याच्यामध्ये सुख आहे, याच्यामध्ये सुख आहे, याच्यामध्ये सुख आहे. आणि ते जिकडे जिकडे बोट दाखवतात ते सगळं भौतिक असतं, क्षणभंगूर असतं. इझिली प्रूव्ह करू शकता तुम्ही, अगदी सुपर इझिली. ज्यांना ज्यांना आपण आजपर्यंत महान म्हटलेलं आहे, कुठे आहेत ते महान आता? स्टीव्हन हॉकिंग, महान शास्त्रज्ञ, 2010 मध्ये मेला, कुठे? हो की नाही? नेपोलियन, अलेक्झांडर, कुठे आहेत? राज कपूर, बॉलिवूड मधला महान ऍक्टर राज कपूर, कुठे? लता मंगेशकर. अमेझिंग. त्यांनी त्यांच्या सुखाची व्याख्या जी होती ती भौतिक जगामध्येच, काय म्हणतात त्याला, एका संकुचित प्रवृत्तीमध्ये आखलेली होती की याच्यामध्ये सुख आहे. परंतु तेच राहिलं नाही, किंवा ते राहिलं, तुमची बॉडी राहिली नाही. सुखाची व्याख्या ही कशावर आधारित असली पाहिजे? भगवद्गीतेवर आधारित असली पाहिजे, भगवंतांच्या आदेशांवर, उपदेशांवर आधारित असली पाहिजे. भक्तिमय सेवेमध्ये सुख आहे हे परफेक्टली ज्याला पटलेलं असतं त्याच्याकडे सगळे चांगले गुण असतात. नसेल तर इतर कोणीही व्यक्ती असो, तो तर्क वितर्कच करत राहणार. त्या तर्क वितर्कातूनच इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण करणार आणि त्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छेसाठीच सगळं काही करणार. भले मग त्याच्यासाठी त्याला नोबेल पुरस्कार मिळवते, ते इंद्रिय तृप्तीसाठीच होतं. म्हणून इथे सांगितलेलं आहे, सर्व अशा निर्माण झालेल्या सर्व प्रकारच्या इंद्रिय तृप्तीच्या इच्छांना मनुष्याने त्याग करणे अत्यावश्यक आहे. अत्यावश्यक आहे. इंद्रियांच्या अशा इच्छा कृत्रिम रीतीने थांबवता येत नाहीत, पण कृष्ण भावनेमध्ये निमग्न झाल्याने आपोआपच सर्व इंद्रियांच्या इच्छा विशेष प्रयत्नाशिवाय कमी होतात. आता हा मुद्दा भगवंत पण पुढे ऍक्च्युली व्यवस्थित समजावून सांगणार आहेत, परंतु एखाद्याच्या मनात शंका येईल म्हणून प्रभुपाद इथेच सांगतात की इंद्रिय तृप्तीच्या सगळ्या इच्छा चा त्याग करणे अत्यावश्यक आहे. याचा अर्थ असा नाही की सगळ्या इच्छा बंद करून टाकायच्या आणि मग त्याच्यासाठी प्रयत्न करायचे, दाबून ठेवायचा, ध्यान करायचं, मेडिटेशन करायचं, हे करायचं, ते करायचं. असे इच्छा कोणाला मारता येत नसतात, इच्छा कोणाला थांबवता येत नसतात. या इच्छा मागची भावना बदलायची असते, कृत्रिमपणे थांबवता येत नाहीत. परंतु भगवंतांच्या सेवेमध्ये सेवा करण्याची इच्छा, आपण त्याची प्रॅक्टिस करायला लागलो तर ह्या इच्छा आपोआपच बदलत जातात. काही प्रयत्न करायला लागत नाही, एक्स्ट्रा एफर्ट करावे लागत नाही. बऱ्याच जणांना वाटतं की भक्ती खूप अवघड आहे, खूप प्रयत्न करावे लागतात, खूप 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 झगडावं लागतं. अजिबात नाही. ऍक्च्युली भक्तीतून बाहेर राहण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. मन तुमचं धडपडत असतं. कृत्रिमरित्या इच्छा थांबवायच्या नसतात, कृत्रिमरित्या कर्म थांबवायचं नसतं. हेच भगवंत पुढे सांगणार आहेत. कृत्रिमरित्या कोणीही हे थांबवू शकत नाही. त्याच्यावरती उपाय एकच आहे, भगवंतांच्या प्रेममयी भक्तिमयी सेवेमध्ये स्वतःला व्यस्त करणे, संलग्न करणे. मग या गोष्टी सगळ्या आपोआप थांबत जातात. म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे.
म्हणून मनुष्याने कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे. आशंका असू दे तुमची, ती आपल्या गुरुकडे जावा आणि निरसन करून घ्या, परंतु फायनल वाक्य हेच आहे, कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे. कृष्ण भावना याचा अर्थच असतो भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये पूर्णपणे व्यस्त होणे, बिझी होणे. कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते. स्थितप्रज्ञ होण्याचे आपल्याला पण फायदे आहेत. स्थितप्रज्ञेचाच अर्थ असतो सुखे दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जय. सुख आलं दुःख आलं, नो इफेक्ट. फायदा झाला तोटा झाला, नो इफेक्ट. कोणाला नको आहे. आपली इच्छा आहे की फक्त सुखच यावं, फक्त फायदाच व्हावा, फक्त मान मिळावा, अपमान कधी होऊ नये. हे होणार नाही या भौतिक जगामध्ये. मग हे कधीच होणार नाही या भौतिक जगामध्ये. हे ज्याच्या लक्षात आलेलं असतं तो या अध्यात्माच्या मार्गाला येतो. आणि मग याच्यामध्ये मन जेव्हा क्षुब्ध होतं, ऍजिटेट होतं, दुःख आल्याने किंवा सुख आल्याने, मोस्टली दुःख आल्याने होतं, तोटा झाल्याने होतं, फायदा झाल्यावर कधी होत नाही. ते आम्ही थांबवू शकत नाही. मग काय केलं पाहिजे? स्थितप्रज्ञ झालं पाहिजे. स्थितप्रज्ञ होण्यासाठी काय प्रक्रिया आहे? जे मी करतो त्याच्या फळाची अपेक्षाच केली नसली पाहिजे. म्हणजे मी करतो त्याच्या फळाची अपेक्षाच करायची नाही, मग मी करायचं तरी काय? भरपूर काम आहेत भगवंतांची. या अशा प्रकारे भगवंतांची सेवा करा. त्यालाच भक्तिमय सेवा म्हणतात, त्यालाच भक्ती म्हणतात. बऱ्याचदा सेवा हा शब्द गाळला जातो आणि सारखं सारखं भक्ती 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 सांगितलं जातं. म्हणजे तरी काय, भक्ती म्हणजे काय हे तरी कळायला पाहिजे आणि ते केलं पण पाहिजे. बऱ्याच लोकांना हे पण माहिती नाही की भक्ती ही करायची गोष्ट आहे, अनुभवायची गोष्ट आहे. म्हणून कोणतीही आशंका न बाळगता कृष्ण भावनेमध्ये संलग्न होणे आवश्यक आहे. कारण अशी भक्तिपूर्ण सेवा त्याला तात्काळ स्थितप्रज्ञ होण्यास मदत करते आणि ते त्याच्या पण फायद्याचं असतं. महात्मा हा निरंतर स्वतःमध्येच संतुष्ट राहतो, कारण आपण भगवंतांचे सनातन सेवक आहोत हे त्याने निश्चितपणे जाणलेले असते. जसं मगाशी मी समजावून सांगितलं की स्वतःमध्येच संतुष्ट होणे म्हणजे काय, एकदम सिंपल लक्षात ठेवायला. बाहेरच्या कुठल्याही गोष्टीमध्ये माझं सुख असलंच नसलं पाहिजे की या व्यक्ती मला भेटला तरच मी आनंदी होणार, किंवा हा व्यक्ती रोज भेटतो परंतु माझ्या आवडीचं बोलत नाही, त्याने जर माझ्या आवडीचं बोललं तरच मी आनंदी होणार. हा आपला आनंद सदैव दुसऱ्या गोष्टीवर, दुसऱ्या व्यक्तीवर डिपेंड असतो. माझी ही कार रोज चकाचक धुतलेली असली तरच मला आनंद होणार. थोडासा स्क्रॅच गेला कारला, मला लगेच दुःख होणार. सेम सेम व्यक्ती असो, वस्तू असो, सेम. माझं या व्यक्तीवरती जीवापाड प्रेम आहे कारण तो मला आनंद देतो, नाही तर नाही. आणि ज्या दिवशी तो व्यक्ती गेला त्या दिवशी मला दुःख होतं. हे सुख आणि दुःख दोन्ही बाजू आहेत, दोन्ही बाजू याच्या इथे आहेतच. मग आपलं जो ज्ञानवान व्यक्ती असतो, जो बुद्धिमान मनुष्य असतो, त्याच्या लक्षात येतं की आपणच ही डिपेंडन्सी निर्माण केलेली आहे, आपणच या गोष्टींवरती अवलंबून आहोत. मी जर एक सिंपल स्विच ऑन ऑफ केला की मला जगातल्या कुठल्याही गोष्टींवरती माझं सुख किंवा दुःख आधारित ठेवायचंच नाहीये, तर माझ्या मनाच्या मध्ये ऍजिटेशन होणारच नाही, शुद्धता येणारच नाही. मी संतुष्ट होणार. आपणच ठरवलेलं असतं की मला दही पाहिजे म्हणजे पाहिजे. कोण ठरवलं? तुम्ही ठरवलं. म्हणून दही नाही मिळालं त्या दिवशी तुम्हाला दुःख होणार, मिळालं त्या दिवशी सुख होणार, सुख मिळणार. इट्स सो सिम्पल. हे लॉजिक पुढे भगवंत समजावून सांगणार आहेत. आता कुठे आपण 62-62व्या श्लोकामध्ये खूप छान समजावून सांगणार आहेत. मग अशा प्रकारे कुठल्याही वस्तू, व्यक्ती किंवा कल्पना, कलर, व्हॉट एव्हर इट इज, त्याच्यावरती माझं सुख दुःख अवलंबूनच नसेल तर माझं सुख दुःख कशावर अवलंबून असलं पाहिजे? फक्त आत्म्यावरती. आत्मसंतुष्ट ज्याला म्हणतो आपण.
मग आत्म्यावरती संतुष्ट असणे म्हणजे काय? आत्म्याचं जे काम आहे ते आत्मा शरीराकडून इंद्रियांकडून करून घेतो, बस त्यातच आनंद आहे. आत्म्याचं काम कधी कर्मफळावरती अवलंबूनच नसतं. आत्म्याचं काम असतं भगवंतांची सेवा करणे, शुद्ध भक्तिमय सेवा करणे. त्यालाच आत्मसंतुष्टी म्हणतात, आत्माराम म्हणतात. हे त्याने निश्चितपणे जाणले पाहिजे. काय जाणले पाहिजे? निरंतर स्वतःमध्ये संतुष्ट राहणे म्हणजेच भगवंतांचे सनातन सेवक आहे हे जाणणे. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात. किंबहुना तो आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो. प्रभुपाद इथे मुद्दामून म्हणतात, अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात. या भौतिक जगाच्या गोष्टींपासून निर्माण झालेली इंद्रिय कामना म्हणजे इंद्रियांचं सुख. मला हे बघितलं तरच आनंद होतो, हे बघितलं की दुःख होतं, याचा वास मला आवडतो, याचा वास मला आवडत नाही, हे म्युझिक मला आवडतं, हे म्युझिक मला आवडत नाही. या सगळ्या तुच्छ भावना आहेत, डिपेंडन्सी निर्माण करतात. कारण या सगळ्या क्षणभंगूर आहेत. तुच्छचा अर्थ काय? कायमस्वरूपी टिकणाऱ्या नाही आहेत. जे कायमस्वरूपी टिकत नाही त्याच्यामध्ये इंटरेस्ट घेणारा व्यक्ती कसा असतो? मूर्ख असतो, हो की नाही? तुम्हाला आजच सकाळी, काल सकाळी ऍक्च्युली माझी चर्चा चाललेली, आमच्याकडे एक गेस्ट आलेले, त्यांनी ओरिजिनल चामड्याचे ते कोल्हापुरी चप्पल असतात ना, पायतान म्हणतो आपण, ते घातलेले. मी त्यांना म्हटलं की हे किती दिवस टिकतात हे ऍक्च्युली, हे तुम्ही बनवून घेतलेत की आजकाल रोडवरती मिळतात तसे घेतलेत? ते म्हणले नाही, आमच्या गावामध्ये एक चांभार आहे, तो बनवून देतो. म्हणलं वाव, किती दिवस टिकतात? ते म्हणले माझ्या पायामध्ये तरी, मी भरपूर फिरत असतो, माझ्या पायामध्ये तरी 3 ते 4 वर्ष टिकतात. थोडेसे खराब झाले त्याला दुरुस्त करतायत. हे आजकाल आपल्याला नको आहे, आपल्याला टेम्पररी पाहिजे, फ्लॅशी, लाल, पिवळे, हिरवे, रबरचे, प्लास्टिकचे, जे महिना 2 महिने, जास्तीत जास्त 6 महिने टिकतात. यातलं बुद्धिमान व्यक्ती कोण? मग हे माहित असताना आपण पुन्हा क्षणभंगूर गोष्टीमध्येच का सुख शोधत असतो? हा बेसिक प्रॉब्लेम आहे आपला. या जगातली प्रत्येक गोष्ट, व्यक्ती, कल्पना, सर्व काही क्षणभंगूर आहे, परंतु आपण सुख मात्र त्याच गोष्टींमध्ये शोधत असतो. परंतु आपली इच्छा मात्र असते की ते सुख मात्र क्षणभंगूर नसावं, ते शाश्वत असावं, कायमचं टिकणारं असावं. हे शक्यच नाहीये. बेसिक मिस्टेक केला तुम्ही लॉजिकमध्ये. मग जो खरा बुद्धिमान व्यक्ती असतो, ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिती, तो विचार करतो की बास, या कुठल्याच गोष्टीमध्ये आता इंटरेस्ट घ्यायचा नाही, शोधून काढायचं कुठे आहे अशी गोष्ट, कुठे आहे अशी जागा जिथलं सुख संपणार नाही, कमी होणार नाही, कायमचं टिकून राहील. आणि मग तो भगवंतांना शरण येतो. मग त्याला समजतं भगवंतांची सेवा करणे हीच ती गोष्ट आहे जी मी शोधत होतो. आणि हीच भगवद्गीतेमध्ये समजावून सांगितलेली आहे. 7व्या अध्यायामध्ये हा श्लोक मगाशी मी सांगितला तो येतो. बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्माच्या शेवटी ज्ञानवान माम प्रपद्यते, जो खरा बुद्धिमान असतो त्याला कळून चुकतं काय आपली चूक चाललेली आहे, इतके जन्म, तो मला शरण येतो. वासुदेव सर्वमिती, सगळं काही वासुदेवांचं आहे ते जाणतो तो. सगळं काही वासुदेवच आहे, सगळं काही वासुदेवांचं आहे, माझं काही नाहीच आहे. आणि हा असा व्यक्ती दुर्मिळ असतो. स महात्मा सुदुर्लभा. प्रभुपाद या श्लोकामध्ये देखील म्हणतात यालाच महात्मा म्हटलं पाहिजे. अशा व्यक्तीलाच महात्मा म्हणतात जो या स्टेजला येतो, वासुदेव सर्वमिती स्टेजला. असेल तर नुसतं महात्मा आणि ग्रेट फिलॉसॉफर ह्या पदव्या भौतिक जगामध्ये घेऊन काही उपयोगाचं नाही. शेवटी तुमच्या सुखाची व्याख्या ही इंद्रिय तृप्तीवरच आधारित आहे. भले ती ग्रॉस असो किंवा सटल असो,
स्थूल असो किंवा सूक्ष्म असो. स्थूल इंद्रिय तृप्तीची इच्छा म्हणजे काय, मला हा सफरचंद आवडतो, मला आता पाहिजे. सूक्ष्म इंद्रिय तृप्तीची इच्छा काय, मला काही मिळालं नसलं तरी चालतंय, परंतु मला स्टेजवरती हार घातला पाहिजे. त्याच्याही पेक्षा सूक्ष्म इंद्रिय तृप्तीची इच्छा म्हणजे मला काही नाही मिळालं तरी चालतंय, माझ्या पोरांचं नाव झालं पाहिजे, माझ्या कुटुंबाला पैसे मिळाले पाहिजे, माझ्या समाजाला मिळत. हे सगळ्या सूक्ष्म अशा इंद्रिय तृप्तीच्या इच्छा असतात. आणि मग अशा व्यक्तींना आपण महान म्हणतो. गेले काही दिवस चालू आहे रतन टाटा दी ग्रेट. काय केले त्यांनी, पैसे जमा केले, थोडेफार समाजासाठी वापरले, त्याच्या व्यतिरिक्त काय केलं, जन्म मृत्यूच्या चक्रातून थोडे सुटले किंवा तुम्हाला सोडवले. पण तो आपल्यासाठी ते महान आहेत, कारण आपल्याला पण तशीच इंद्रिय तृप्तीची इच्छा आहे. कधी एकदा मी पण तसा मोठा होतो, हो की नाही. महात्मा तसा नसतो. महात्मा कोण असतो, महात्मा हे जाणतो की सगळं काही वासुदेवाचं आहे. वासुदेव सर्वमिती. आणि म्हणून तो सतत सदैव आनंदी असतो. बऱ्याच लोकांची ही चुकीची कल्पना आहे. शेवटचं वाक्य मी आणखीन एकदा वाचतो. अशा स्थितप्रज्ञ व्यक्तीला तुच्छ भौतिकतेपासून निर्माण होणाऱ्या इंद्रिय कामना नसतात, किंबहुना तो आपल्या भगवंतांची नित्य सेवा करण्याच्या स्वाभाविक स्थितीमध्ये सतत आनंदी राहतो. आता मी मगापासून हे जे लॉजिक समजावून सांगतोय तुम्हाला, त्याच्यावरून हे तुमच्या लक्षात आलेलं असेल की अध्यात्म किंवा भगवद्गीतेच्या क्लासला येणे, मंदिराला जाणे, अध्यात्मामध्ये थोडासा इंटरेस्ट घेणे, याचा अर्थ असा नसतो की तुम्हाला आनंद सोडून द्यायचा आहे. आपले घरवाले लगेच अपोज करतात, नाही करतात की नाही. भगवद्गीता नो 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 नो, सत्संगला नो 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 नो, भगवद्गीता माझ्या मुलाला देऊ नका, साधू होईल, आनंद सगळा गमावून बसेल. इथे तर परम आनंदाचीच प्लॅनिंग चालू आहे भगवद्गीतेमध्ये. तुमचा आनंद हिरावून घ्यायचा नाहीये, तुम्हाला ऍक्च्युअली आनंद काय असतो हे सांगायचंय. त्या ऍक्च्युअल आनंदाच्या, परम आनंदाच्या, जे आनंद म्हणजे कधीही न संपणारं, परमनंट असतं, कारण ते टेम्पररी वस्तूंवर, भौतिक तुच्छ इंद्रिय तृप्तीच्या कामनांवर आधारितच नसतं. श्रील रूप गोस्वामी आपले महान आद्य आचार्य, आपल्या सर्व आचार्यांमध्ये ते प्रमुख आचार्य आहेत चैतन्य महाप्रभूंनंतर. ते म्हणतात की आनंद हा जीवनाचा ध्येय नसेल तर कुठलीही गोष्ट करायला जाऊच नये, भक्ती पण करू नये. भक्तीमध्ये देखील आनंद हाच हेतू असला पाहिजे, आनंद हाच जीवनाचा उद्देश असला पाहिजे. बऱ्याच प्रवचनांमध्ये वगैरे विचारलं जातं जीवनाचा उद्देश काय आहे. प्रत्येक जण म्हणतात कर्तव्य करणे, कृष्ण प्रेम मिळवणे, कृष्ण भक्ती. नाही, जीवनाचा उद्देश आहे आनंद मिळवणे. परंतु तो आनंद कसा असला पाहिजे, चिरंतन टिकणारा, मॅक्झिमम फुल ब्लिस. मग ते मिळतं कुठे, कसं असतं, हे भगवद्गीतेमध्ये सांगितलं जातं. म्हणजे का नकोय तुम्हाला ज्ञान. आई वडिलांनी तर आनंदाने पाठवलं पाहिजे. भाव आपलं आयुष्य सगळं गेलं हे फालतू तुच्छ इंद्रिय कामनांमध्ये, ते टिकतच नाही. गाडी घेतली फुटली, लग्न केलं बायको गेली, फर्निचर घेतलं तुटलं. इथे कोणीतरी असा आनंद शिकवणार आहे जे चिरंतन काळ टिकणार आहे. मग आपल्या मुलांना तिथे पाठवलं पाहिजे. प्रभुपाद बऱ्याचदा म्हणायचे. परंतु मॉडर्न आई वडिलांना पार्टी करायला बाहेर रात्र रात्र गेलेले मुलं आवडतात आपले. परंतु साधूकडे गेले म्हटलं की नो 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 नो, साधूकडे पाठवू नका त्याला. कारण आपली इंद्रिय तृप्तीची इच्छा तुच्छ होऊन बसलेली आहे. या तुच्छ इंद्रिय तृप्तीच्या इच्छेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे आणि भगवंतांच्या सेवेमध्ये जो परम आनंद असतो तो आनंद लुटायचा आहे. त्यामुळे ते उदास मरोस व्हायची काही गरजच नाहीये. सगळ्यांना अध्यात्म म्हणजे वाटतं साधू बनणार आहे, आता बाबा बनणार, महाराज होणार. नो, हो की नाही. मगापासून मागचे 8-10 दिवस आपण वाजवत आहोत. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत आहेत, सुखाची अपेक्षा करू नको, दुःखाची अपेक्षा, कर्तव्य म्हणून कर्म कर. मेलास तरी चालेल, चल युद्ध कर, उठ युद्ध कर. युद्धस्व एक श्लोक होता. हे काय चाललंय.
अर्जुनाला आनंदासाठी सांगतोय. अर्जुन तर म्हणतोय माझा आनंद हे युद्ध सोडून जाऊन जंगलात जाऊन बसण्यामध्ये आहे. नाही, किती दिवस बसणार आहे जंगलामध्ये? एक दिवस शरीर सोडून जाणार आहे, व्याधी होणार आहेत शरीराला. त्यामुळे आपल्या घरातलं कुणी अध्यात्माच्या मार्गावर जात असेल तर आपण तो आनंद साजरा केला पाहिजे. ऍक्च्युली बहुनाम जन्मनाम अंते, अनेक जन्मानंतर ह्याच्या डोक्यात प्रकाश पडलाय. आमच्या पडला नाही, माझ्या मुलाचा तरी पडला. टाळी वाजवली पाहिजे, साजरा केला पाहिजे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट हे लक्षात घेणे. आता हेच अगदी डिटेलमध्ये पुढच्या श्लोकांमध्ये भगवंत सांगतील की अशा कृष्ण भावना भवित स्थितप्रज्ञ व्यक्तीची भाषा काय असते, तो बोलतो कसा, चालतो कसा, त्याची लक्षणं काय असतात. मेन लक्षण सांगितलं, इंद्रिय तृप्तीची इच्छा त्याने सोडून दिलेली असते आणि तो आत्मसंतुष्ट असतो. कुठल्याही गोष्टीवरती त्याचा आनंद अवलंबून नसतो. ऑफकोर्स या स्टेजला जाण्यासाठी डिटेल्स पाहिजेत प्रभूजी आम्हाला. स्टेप बाय स्टेप ऍक्शन आयटम्स पाहिजेत. प्रॅक्टिकली कसं करायचं सांगतील भगवंत. इथे पण सांगतील थोडंफार, पूर्ण भगवद्गीतेत सांगतील. ते उद्यापासून आपण कंटिन्यू करूया. हरे कृष्ण. कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? दंडवत प्रणाम प्रभूजी. तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की त्याप्रमाणे म्हणजे कसं म्हणजे असं म्हणता येत नाही शब्दामध्ये, पण तुम्ही म्हणालात की आपण आता किती जरी प्रयत्न केले तरी आपण काय स्वर्गाचं दार काय स्वर्गाच्या दारापर्यंत सुद्धा पोहोचू शकत नाही. मग आपण हे प्रयत्न का करतोय? कृत्रिमरित्या. याचा काय उपयोग आहे? कृत्रिमरित्या, तिथे शब्द वापरलेला आहे कृत्रिमरित्या. कृत्रिमरित्या इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करणे म्हणजे एका ठिकाणी बसून मनाला स्ट्रॉंगली थांबवायचा प्रयत्न करणे वगैरे हे जे प्रकार आहेत हे जनरली सफल होत नाहीत. होतात सत्ययुगामध्ये, होतात कलियुगामध्ये तर ऍब्सोल्युटली कधीच होत नाही. भगवंतांना हे सांगायचं की कृत्रिमरित्या हे करू नका. तुम्ही सहज सोपा मार्ग दिलेला आहे. उठा, भगवंतांची सेवा करा, भगवंतांनी दिलेला प्रसाद ग्रहण करा, जप करा आणि झोपा. हे कृत्रिमरित्या मनाला कंट्रोल करायचा प्रयत्न करणे, त्याच्यामध्ये तर्क वितर्क आला की हे पाहिल्याने मला आनंद होतो की नाही, हे न पाहिल्याने मला आनंद होतो की नाही, हे तर्क वितर्कामध्ये मग आपली बुद्धी वापरणार आपण, मग हे कधी सफल होत नाही. भगवंतांनी स्पष्ट सांगितलंय मला शरण या, माझ्यासाठी काम करा. मग ते काही पण काम असू दे. हे चुकीचं आहे का बरोबर आहे हे तर्क वितर्क करत बसण्यात काही अर्थ नसतो. जसं कुणी म्हणेल की इतक्या लोकांना ठार मारणे हे चुकीचं काम आहे, परंतु अर्जुनाला तेच काम सांगितलं जाते, माझ्यासाठी हे काम कर. अर्जुन इथे जर तर्क वितर्क करत बसला असता की गरुड पुराणात असं सांगितलंय की एका माणसाला मारलं की एवढे असं दुःख मिळतो, 2 माणसानं मारलं तर इथे नरक भोगावं लागतं, हे ब्ला 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 ब्ला. शास्त्र समजावून घेण्यासाठी आहे, परंतु ते जर तुम्हाला तुमच्या अल्पशा मंद बुद्धीने समजून घेता येत नसेल तर कशाला त्याच्यामध्ये पडत बसायचं. हे भगवंतांची सेवा करू नका असं सांगितलेलं नाहीये. कृत्रिमरित्या इंद्रियांना कंट्रोल करायचा प्रयत्न करू नका. ते कधी सक्सेसफुल होणार नाही. बरेच लोक वेगवेगळ्या पद्धतीने इंद्रियांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करत असतात. फॉर एक्झाम्पल, प्रभुपाद जसं मगाशी म्हणाले की सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे म्हणजे कृष्ण भावनाभवित व्यक्ती बोलतो कसा. मग बऱ्याच संप्रदायामध्ये बघा तुम्ही,
बोलण्याला वाईट मानलं जातं आणि बोलण्यावरती कंट्रोल करायला पाहिजे हे देखील मान्य केलं जातं. मग ते उपाय शोधून काढतात. एक महिना मौन व्रत धारण करायचं. काहीही उपयोग होत नाही त्याचा. बरेचसे स्वामी महाराज मी बघितलेले आहेत, महिनाभर मौन व्रत असतो त्यांचा आणि शेजारी पाटी आणि पेन्सिल घेऊन बसलेले असतं कोणीतरी, किंवा स्वतः पाटी पेन्सिल शेजारी ठेवलेलं असतं. कोणी भेटायला आला तर त्याला लिहून दाखवायचं. जिभेने बोललं काय आणि हाताने लिहून दाखवलं काय, सेम थिंग. प्रक्रिया कुठे थांबलेली नाहीये. याचं परफेक्ट एक्झाम्पल म्हणजे बरेच लोक दारू सोडायचा प्रयत्न करतात कृत्रिमरित्या, सिगरेट सोडायचा प्रयत्न करतात कृत्रिमरित्या. मोस्ट ऑफ द टाइम ते अनसक्सेसफुल होतात, अयशस्वी होतात. कारण माणूस दारू प्यायला लागतो किंवा सिगरेटी ओढायला लागतो हे कुठल्या ना कुठल्या तरी स्ट्रेसफुल कंडिशन मध्ये गेल्यामुळे किंवा एक प्रकारची मनाची कमकुवतता आल्यामुळे. मी असे व्यक्ती कितीतरी जण पाहिलेले आहेत जे एका दिवशी ठरवतात, आज त्यांना तत्वज्ञान कळतं त्याच्या मागचं, उद्यापासून नाही म्हणजे नाही, उद्यापासून नाही म्हणजे नाही. मांसाहार सोडतात, कांदा लसूण सोडतात. हा मनोनिग्रह पाहिजे. का? कारण भगवंतांनी सांगितलंय. हे भगवंतांना आवडत नाही. ही साधी सोपी गोष्ट आहे त्याच्या मागची. स्वतः आपण कृत्रिमरित्या काही करायला गेलो तर आपण कुठेही जाऊ शकत नाही. कारण त्याच्यामध्ये तर्क वितर्क येतो. कारण आपलं पूर्ण शिक्षण पद्धतीच तशी आहे. स्वतःचा विचार करायला पहिल्यांदा शिकवते शिक्षण पद्धती. मग तुम्ही स्वर्गाच्या दिशेने चालला तर तुम्ही विचार करत जाणार, हे माझ्यासाठी फायद्याचं आहे की नाही, माझ्यासाठी फायद्याचं आहे की नाही. आणि मग हा तर्क वितर्क इथेच फसतो. म्हणून भगवद्गीतेचा शेवटच्या अध्यायामध्ये शेवटचा फायनल डिक्लेरेशन आहे, सगळ्या प्रकारच्या कर्तव्यांना, धर्मांना, सगळ्याला विसरून जावा आणि फक्त मला शरण या. कृत्रिमरित्या तुमच्या हातून काही होणार नाही. आता हे सगळं वाचायचं कशाला, हे श्रवण कशाला करायचं? डायरेक्टली तेच केलं तर चालणार नाही का? यस, डायरेक्टली तेच करायची आपली भावना निर्माण व्हावी म्हणून आपण हे वाचन श्रवण करतोय. ऍक्च्युली भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंत स्पष्टपणे सांगतात की जो कोणी प्रीतीपूर्वक सतत 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 सदैव माझी सेवा करतो त्याला कुठलं वाचन श्रवण काही कुठल्या क्लासला पण जायची गरज नाही. त्याला जे काही ज्ञान आहे ते सगळं ज्ञान मी आतून देतो. ते ज्ञान पण घ्यायची गरज नाही. माझ्यापर्यंत पोहोचण्याचं ज्ञान मी त्याला आतून देतो. तुम्हाला हे अनुभव घ्यायचा असेल याचा, तर खरोखर भगवंतांची सेवा करून बघा. ते खरोखरच भगवंत ज्ञान आतून देतात. तर इथे सांगण्याचा उद्देश असा होता की हे कृत्रिमरित्या आपण जेव्हा प्रयत्न करतो कंट्रोल करायचा तेव्हा ते होत नाही. कारण तिथे परत कंट्रोलर आपणच असतो. मग आपण कंट्रोल म्हटल्यावर ठरवणार आपणच काय चांगलं आहे काय वाईट आहे. म्हणून हा सल्ला दिलेला आहे सगळ्यांना भगवंतांनी की माझी सेवा करायची आहे, बस. शरण या आणि सेवा करा. तर्क वितर्क करायचं बंद करा. बरेच जणांना हे कळालेलं असतं तरी तर्क वितर्क करत असतात. कारण तर्क वितर्काचा मेन उद्देश हाच असतो, इंद्रिय तृप्ती करणे. त्याच्यातून बाहेर कसं पडता येईल, भगवंतांच्या सेवेतून बाहेर कसं पडता येईल, याच्यासाठी तर्क वितर्क केला जातो. हरे कृष्ण. मग यासाठी म्हणजे हे करण्यासाठी जर का मला तर असं समजा की पूजा करून आनंद मिळत असेल, मग मी ते करणं काही चुकीचं आहे का? केलं पाहिजे. किंवा मग मी काय अभिषेक करीन तर मला त्याच्यात आनंद मिळतो, मला छान वाटतं सेवा करून. भगवंतांची सेवा करण्यामध्ये आनंद मिळाला पाहिजे याचा अर्थ असतो भगवंतांना संतुष्ट करणे. भगवंतांच्या संतुष्टीमध्ये माझी संतुष्टी. इथे तुम्ही पुन्हा विचार करायला लागला की माझीच संतुष्टी फक्त कशात आहे, त्याच्यात भगवंत संतुष्ट होतील की नाही, आय डोंट केअर. मग ते चुकीचं होतं. परत भगवंतांच्या संतुष्टीमध्ये माझी संतुष्टी असली पाहिजे. भगवंतांना अभिषेक केल्याने संतुष्ट होत असेल ते करा.
आणि भगवंतांना असंतुष्ट होणारे सगळे कामं बंद केली पाहिजेत. अभिषेक तुम्ही 5 मिनिटं कराल, उरलेले 24 तास 23 तास 55 मिनिटं काय करता हे पण महत्वाचं आहे. कुठे जाता, काय करता, किती पाप करता, ती सगळी बंद केली पाहिजेत. भगवंतांना असंतुष्ट करणारे काही काम केलं नसलं पाहिजे आपण. भगवंत संतुष्ट होतील अशी सगळी कामं केली पाहिजेत. पूजा करा, स्मरण करा, जप करा, कीर्तन करा, डान्स करा, पुस्तक वितरण करा, हरिनाम संकीर्तन करा, भगवंतांसाठी खड्डा खोदा, भगवंतांसाठी बांधकाम करा, भगवंतांसाठी काय पडेल ते सगळं केलं पाहिजे आपण. जिथे माझ्या असंतुष्टीचाच फक्त प्रश्न येतो तेच त्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. कारण ते क्षणभंगूर असतात, ते आपल्याला अडकून ठेवतात. आणि ही प्रॅक्टिस करायची. आज 24 तास मी करत नाही, परंतु थोडं करतो, थोडं थोडं करत मग त्याच्यामध्ये मी आनंद घेतो. रसवर्गस्य रसोप्यस्य परम दृष्ट्वा निवर्तते. आणि तो आनंद मला मोटिवेट करतो. मग मी माझ्या आनंदासाठी जे काही करतोय ते हळूहळू मी बंद करेन आणि फक्त भगवंतांच्या आनंदाचीच कामं करेन. भगवंतांना वारा घातला, फॅनिंग केलं, मला आवडतं. भगवंतांसाठी ड्रेस बनवणे, त्याच्यामध्ये मला संतुष्टी आहे. भगवंत ज्याच्यामध्ये संतुष्ट त्याच्यामध्ये मी संतुष्ट, हे फायनल असलं पाहिजे आपलं. हरे कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. धन्यवाद. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. समजा आपण भगवंतांसाठी पैसे दान करतो. आपण दान करण्यासाठी आपल्याला काम केलं पाहिजे. तर सध्या आपण समजा शहरामध्ये आहोत, मग अशा वेळेला काही जबाबदारी आपल्या घरच्या असल्यामुळे तर पण आपण बाकी सेवा करण्याची भगवंतासाठी काम करून प्रचारासाठी आपण मदत करू शकतो. सगळं काही भगवंतांच्या मालकीचं आहे. तुमच्या 5 रुपयाच्या दानाने भगवंतांना संतुष्टी होत असेल तर करा, परंतु त्याही पेक्षा जास्त भगवंत संतुष्ट होतात ते 5 रुपये तुम्ही धर्माने कमावलेले असले तर. भगवंतांचं मेन उद्देश आहे की माझ्या सर्व पुत्रांनी पाप कर्म बंद करावं, कारण पाप कर्म त्यांना या भौतिक जगामध्ये बांधून ठेवतात. माझ्या सगळ्या पुत्रांनी परत यावं, माझ्या बरोबर राहावं, हा भगवंतांचा मेन मिशन आहे. आणि मग इथून या भौतिक जगातून तुम्हाला काय सोडत नाही? तुमच्या कर्माचं बंधन सोडत नाही. कसल्या कर्माचं बंधन सोडत नाही? जे कर्म तुम्ही तुमच्यासाठी करता, पाप कर्म करता. भगवंतांना अति आनंद होतो जर तुम्ही तुमचं कर्म बदललं, पाप कर्म बंद केलं तर. भगवंतांना आनंद होत नाही त्या कर्माचे पैसे तुम्ही त्यांना दिले तर. पैसे देऊन भगवंत थोडीच संतुष्ट होणार आहेत, हो की नाही? हा देखील एक पलायनवाद असतो. प्रभुपादांनी सांगितलंय 50% कमवलेले भगवंतांना दिले पाहिजे, पण ऍक्च्युली तुम्हाला माहिती नसेल तर सगळे दिले पाहिजे. श्री भगवद्गीता अध्याय 13, 11 बरोबर, श्लोक नंबर 8, 9, 10, 11, 12 प्रभुपाद सांगतात तिथे. टॉपमोस्ट भक्त तो असतो जो सदैव मनामध्ये भगवंतांचं चिंतन करतो आणि बुद्धी फक्त भगवंतांसाठी वापरतो. ते त्या टॉपमोस्ट स्टेजला तुम्हाला यायला जमत नसेल तर शास्त्रामध्ये दिलेल्या विधी विधानांचं एखाद्या गुरुकडे जाऊन पालन करा. गुरुकडे जा, त्याला म्हणा मला अशा प्रकारे शुद्ध भक्त होता येत नाही, तुम्ही मला शिकवा. सकाळी उठून काय केलं पाहिजे, दुपारी काय केलं पाहिजे, संध्याकाळी काय केलं पाहिजे. भगवंत म्हणतात हे जर तुम्हाला जमत नसेल गुरुकडे जाऊन करणे तर माझ्यासाठी फक्त आणि फक्त माझ्यासाठी काम करा.
हे जर तुम्हाला जमत नसेल फक्त माझ्या आणि माझ्यासाठी काम करणे, तर जे काही काम करताय ते करा, त्याचं सगळं फळ मला अर्पण करा. हे देखील तुम्हाला जमत नसेल तर बसा आणि पहिल्यांदा हे सगळं समजावून घ्या. तर हे स्टेजेस आहेत. आलं का लक्षात? हे स्टेजेस आहेत. येस, जो मांसाहार करतो तो देखील भगवंतांची सेवा करू शकतो. एका चांगल्या पद्धतीने मांसाहार करून वरच्या स्टेजला येऊ शकतो. याचा अर्थ असा नसतो की शास्त्रात दिले म्हणून मांसाहारच करत राहायचं. शास्त्रात दिले म्हणून कमवलेले पैसे, तुमच्यापैकी किती जण, आता तुमचं स्वतःचं उदाहरण सांगा, तुम्ही 100 रुपये कमवलेल्यातले किती रुपये भगवंतांच्याच प्रचारासाठी दान करता? प्रॅक्टिकली आत्ता किती करू शकतो नव्हे, आत्ता किती करता? भगवंतांनी सांगितले जॉबच करतो. जॉब बिझनेस काय करत नाही मी, त्याच्यामुळे आता बरेचसे लोक हाच तर्कवाद करतात, परंतु 1% देखील ते दान करत नाहीत. 1% कमी करतात. कधी तर 6 महिन्यातून 5,000 रुपये दिले, 10,000 रुपये दिले. ऍक्च्युली भगवंतांनी भगवद्गीतेत सांगितलंय सगळं दान केलं पाहिजे, सगळ्याचा त्याग केला पाहिजे. प्रभुपादांनी सांगितलेलं आहे की रूप गोस्वामीने जसं केलं तसं 50% दिलं पाहिजे. आणि गृहस्थासाठी सांगितलेलं आहे कमीत कमी 10% दिलं पाहिजे. 10% देखील कोणी देत नाही, परंतु या एका शास्त्रामध्ये दिलेल्या एका स्टेपच्या आडोशाला राहून मात्र तो आपली पाप कर्म कंटिन्युअसली करत असतो. शास्त्रात सांगितलंय 10% दिलं तर बास आहे. त्याच शास्त्रामध्ये हे पण सांगितलेलं आहे की दुसऱ्याचं शोषण करू नको. धर्म अर्थ काम मोक्ष मध्ये धर्म पहिला असला पाहिजे, मग अर्थ. तो अर्थ जो आहे तुमच्या काम इच्छा पूर्ण करण्यासाठी, तो अर्थ धर्माने कमवलेला असला पाहिजे. आणि तो तुमच्या आणि तुमच्या कुटुंबियाच्या काम इच्छा पूर्ण करण्यासाठी वापरला असला पाहिजे आणि त्यातलंच दान केलं पाहिजे. आणि हे देखील एका स्टेजला सोडून मोक्षाच्या मार्गाला लागलं पाहिजे. ती स्टेज असते 50% तुमचं आयुष्य जेव्हा संपलेलं असतं. त्यामुळे येस, शास्त्र सांगतं अशा प्रकारे करणे, परंतु त्याला पण एक पद्धती आहे. तुम्ही मोठी कारखाना, स्टील इंडस्ट्री आणि केमिकलचा कारखाना वगैरे चालवून त्यातल्या मिळालेले पैसे भगवंतांना देऊन सुकृती मिळवू शकत नाही. काइंड ऑफ सुकृती. ज्या कारखान्यामध्ये तुम्ही भूमातेवरती दुसऱ्यांवरती शोषण करता त्याचं दंड भोगायला तुम्हाला नरकात जावंच लागतं. भगवंत त्याला माफ करत नाही. ऍब्सोल्युटली ना. अर्थ धर्म, पैसा हा धर्माने कमवलेला असला पाहिजे, कोणाचंही शोषण न करता. आणि त्या अर्थाने स्वतःचं आणि स्वतःच्या कुटुंबाचं काम इच्छा पूर्ण केली पाहिजे. कामम ववर्ष पर्जन्य कामम. आणि मग त्यातलं दान केलं पाहिजे. कंपल्सरी दान केलं पाहिजे. इनफॅक्ट भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे की यज्ञ, दान आणि तप कुणीच कधीच थांबवलं नसलं पाहिजे. परंतु हे व्यवस्थितपणे समजावून घ्या. हे भगवंतांची सेवा करायची आहे म्हणजेच कृष्ण भक्ती आहे, याच्यातून पळवाट काढण्यासाठी हे वापरू नका की मी काही पण काम करतो आणि त्याचे पैसे भगवंतांना देतो. नाही चालत. यालाच म्हणतात मानसिक तर्क वितर्कातून उत्पन्न झालेली इंद्रिय तृप्तीची इच्छा. परफेक्ट एक्झाम्पल आहे. हे स्टेजेस आहेत भगवंत सांगतात. नेक्स्ट स्टेज आहे जो अशा प्रकारे दान करायला लागतो. जो दान करत नसतो त्याने पहिल्यांदा दान करणे सुरू केलं पाहिजे. काही पण असते, काही करत असाल ते करा भगवंत म्हणतात, परंतु दान करा, मॅक्झिमम करा. मग मॅक्झिमम दान केल्यामुळे त्याच्या लक्षात येतं की अरे मी जे कमवतोय ते सगळं भगवंतांना देतोय. भगवंतांची तर इच्छा आहे की असली कामं करूच नको, मग मला कमवायची काय गरज आहे? भगवंत तुम्ही सांगा मी कसली कामं करत, तीच कामं करतो. मधली स्टेपच गाळून टाकूया ना आपण. काय वाटेल ते काम करायचं आणि कमवलेलं भगवंतांना दान द्यायचं.
भगवंत म्हणतात की ठीक आहे, चांगलं काम करायला लागलायस तू, मला देतोयस माझ्या प्रचारासाठी, परंतु तू पण यावं अशी माझी इच्छा आहे भगवत धामामध्ये. तू कधी येणार? तुझे ही पाप कर्म करत राहिला, तू पैसे देतोयस दुसऱ्याला प्रचार करण्यासाठी, दुसऱ्यांना भगवत धामात नेण्यासाठी, तू कधी येणार? आणि या पापाचा पैसा जिथं वापरला जाणार ते पापातून थोडीच मुक्त होणार आहेत. भगवंत तुम्हाला आतूनच ज्ञान देतात जेव्हा तुम्ही दान करायला लागता. कोणी सांगावं लागत नाही बरं का. भगवंत आतूनच ज्ञान देतात. बास कर, माझ्यासाठी काम कर, हे कशाला डबल शेळीचं काम करतो? असं खायचं काम कशाला करतो? माझ्यासाठी डायरेक्टली माझ्यासाठीच काम कर ना. काम करून सगळं मलाच देणार आहे शेवटी. ते तुझे पैसे माझ्यासाठी काम करणाऱ्यांना उपयोगी पडतात. त्याऐवजी तू पण हे माझ्यासाठीच काम कर, कशाला डबल डबल काम करतो? नाही, पैशाची गरज आहे ना प्रभूजी. अरे भगवंतांची लक्ष्मी आहे, भगवंतांना थोडीच पैशाची गरज आहे. ह्या आपला मानसिक तर्क वितर्क असतो इथे. या प्रभूजी, या भौतिक जगामध्ये पैशाची गरज आहे प्रभूजी. अजिबात गरज नाही भौतिक जगामध्ये पैशाची. हे आपल्या डोक्यामध्ये मॉडर्न इकॉनॉमिक सिस्टीमने बसवलेलं आहे. या भौतिक जगामध्ये एकमेकांवर प्रेम करणारे शुद्ध मनाच्या माणसांची गरज आहे, पैशाची अजिबात गरज नाही. करोडोने पैसे आहेत आपल्याकडे, शुद्धता कुठे? आणि ज्यावेळी तुम्ही काम सोडून देता, फक्त आणि फक्त भगवंतांसाठी काम करायला लागता, तेव्हा भगवंत आपोआप तुम्हाला नेक्स्ट स्टेजला घेऊन जातात. सदैव मनामध्ये भगवंतांचं चिंतन आणि बुद्धी भगवंतांसाठी युक्त करणे. दॅट्स अ टॉप मोस्ट स्टेज, भक्तीची टॉप मोस्ट स्टेज असते. त्यामुळे येस, दान करणे हे चुकीचं नसतं, परंतु तिथेच राहणे चुकीचं असतं. दॅट्स वन स्टेज बेटर. जे दान करत नाहीत, जे समाजाच्या खालच्या थरामध्ये अगदी तुच्छ इंद्रिय तृप्तीमध्ये आहेत, त्यांच्यापेक्षा एक स्टेप वर येणे म्हणजे दान करणे. हरे कृष्ण. धन्यवाद. आणखीन कोणाला काही प्रश्न आहे, काही सांगायचं आहे? हरे कृष्ण प्रभू, दंडवत प्रणाम प्रभूजी. हरे कृष्ण, दंडवत प्रणाम. हा प्रश्न मी तर्क वितर्क किंवा याच्यासाठी विचारत नाही, इंद्रिय तृप्तीसाठी पण नाही, पण एक जस्ट जनरल विचारतोय की वेळ आपण जे भक्तीसाठी म्हणजे ह्याच्यात कीर्तन, नामस्मरण आणि सेवा याच्यासाठी जे वेळ देतोय आपण, ते पण महत्वाचं आहे ना. म्हणजे भक्ती मार्गामध्ये पैसा हा काही सर्व नाही, वेळ पण महत्वाचा आहे. हरे कृष्ण. प्रश्न कळाला नाही. हा, तर वेळ जो आपण देतो त्याची अकाउंटेबिलिटी काय आहे का शास्त्रात? थोडक्यात पैसे तर आपण दान करतोच आपल्या यथाशक्ती वगैरे, पण वेळ, त्याची एंगेजमेंट जे आपण म्हणजे श्रवण, कीर्तन, सेवा. तुम्ही म्हणाला की हा तर्क वितर्क नाहीये, पण ऍक्च्युली हा तर्क वितर्कच आहे. 9व्या अध्यायामध्ये मला वाटते 27व्या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अगदी सुपर इझी शब्दामध्ये सांगतात, यत करोशी यद अश्नाशी यद जुहोसी ददासी यद यत तपस्यासी कौंतेय तत् करुष्व मदार्पणम. जे काही करशील, जे काही खाशील, जे काही दान करशील, जे काही तपस्या करशील, जे काही करशील, माझ्यासाठी कर. सो सिंपल. याच्यापेक्षा सिंपल भाषेमध्ये अजून काय समजावून सांगितलं पाहिजे? तू खाशील ते माझ्यासाठी खा, झोपशील माझ्यासाठी झोप, करशील ते माझ्यासाठी कर, यज्ञ करणार आहेस माझ्यासाठी कर, तपस्या करणार आहेस माझ्यासाठी कर, दान करणार आहेस माझ्यासाठी कर, कसलं काही काय जे तुला काही करायचं आहे ते माझ्यासाठी कर. ज्याला सिंपल संस्कृत येतं त्याला पण अगदी इझिली कळतो हा शब्द. यत करोशी, जे काही करणार आहेस, यत जुहोसी, यद अश्नासी, यद तपस्यासी,
तत्कुरुष्व, ते कर मदार्पण, मला अर्पण करून. त्यामुळे हे चालतंय का आणि हे चालत नाही का हा प्रश्नच आला नसला पाहिजे मनामध्ये. पैसा असो, वेळ असो, तुमचं शरीर असो, मन असो, काही असो, सगळं भगवंतांसाठी करायचंय. देयर इज नो डिफरन्शिएशन. काही वेगळं नाहीच आहे. वेगळं हे आहे का आणि हे नाही का. जेव्हा कधी कधी असं म्हटलं जातं की नाही की सर्व प्रकारे कुठल्याही मार्गाने तुम्ही तिथंच जाऊ शकता, तेव्हा अजून एकदा विचारायची काही गरज नसते या मार्गाने गेलेलं चालेल का. सगळं तेच करायचं. सगळं 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 त्यांच्यासाठीच करायचं. वेळ त्यांच्यासाठीच घालवायचं. सगळं त्यांच्यासाठीच करायचं. आता तुमचा स्पेसिफिकली प्रश्न असा असेल की मी जे जप करण्यामध्ये वेळ घालवतो ते अकाउंटमध्ये घेतलं जात नाही का. माय गॉड. जपाचा अर्थ असतो भगवान श्रीकृष्ण, हे कृष्ण, हे राधाराणी, मला तुमची सेवा द्या. सेवा पण केली पाहिजे. किती दिवसभर बसून सेवा द्या म्हणणार. एक दिवस उठून सेवा करायला पण पाहिजे. म्हणून मी म्हणतो की जप करणे, श्रवण करणे हे भगवंतांसाठी नाही आहे, हे स्वतःच्या शुद्धतेसाठी. कीर्तनामध्ये, अर्चनामध्ये देखील भाव असा असला पाहिजे की हे भगवंतांच्या संतुष्टीसाठी करतोय, मग ती सेवा होते. स्वतःच्या शुद्धतेसाठी करत असेल तर ती अजून सेवा होतच नाही. प्रभुपाद अगदी क्लिअरली 1000 ठिकाणी प्रभुपाद सांगतात जपाचा अर्थ आहे हे राधाराणी, हे श्रीकृष्ण, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या, मला तुमची सेवा द्या. सेवा मागणारा व्यक्ती सेवा करत असतो का. सेवा करणारा व्यक्ती सेवा करत असतो. हो की नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद. एक महत्वाची सूचना आहे बरं का. जे बरेचसे लोक भगवद्गीतेला पहिल्यांदा ऐकत आहेत, पहिल्यांदा जॉईन झालेले आहेत, त्या लोकांना एक माझी कळकळीची विनंती आहे की असलं सगळं ऐकून भारावून जाऊ नका. अरे बापरे, सगळं सोडून द्यायचंय, अरे बापरे वैराग्य. काळजी करू नका. उद्याच्या उद्या सकाळी हे आपल्याला करायचं नाहीये. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला आणि अर्जुनाच्या माध्यमातून आपल्याला अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहेत. त्याच्या मागचं कारण समजावून सांगणार आहेत. त्याच्यामुळे होणारा परम आनंद समजावून सांगणार आहेत. तो त्याचा अनुभव तुम्हाला करून देणार आहेत. मग हळूहळू आपल्याला हे बदल करायचे. परंतु नॅरेटिव्ह एक सेट करावा लागतो. दिस इज द गोल. त्यामुळे घाबरून जाऊ नका. कारण बऱ्याचशा भगवद्गीते कोर्सेसमध्ये हे सांगितलं जात नाही, कारण लोक घाबरून पळून जातात. तुम्हाला पाहिजे तशी भगवद्गीता शिकवली जाते, पण तुम्हाला पाहिजे तशी भगवद्गीता शिकवली तर तो पुन्हा तुमची फसवणूक आहे. भगवंतांना पाहिजे तशी तुम्ही भगवद्गीता समजावून घेतली पाहिजे, आणि अर्जुनाने जशी समजावून घेतली त्या पद्धतीनेच समजावून घेतली पाहिजे. वेळ लागेल, त्याला स्टेप्स आहेत. त्यामुळे सहनशीलता ठेवा. पेशंटली रोजच्या लेक्चरला या, रोजचं लेक्चर ऐका. हे प्रभूजी सारखं सारखं बोलतात सगळं सोडलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे, सगळं काही त्यांच्यासाठी केलं पाहिजे. याचा अर्थ असा नसतो की उद्या सकाळी उठल्या उठल्या आई वडिलांना सोडून जायचंय आपल्याला. स्टेप बाय स्टेप तुमच्या लक्षात येईल तसं स्टेप बाय स्टेप तुम्ही त्याच्यावरती इम्प्लिमेंटेशन करायचंय. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वांछा कल्पतरुभयश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. वैष्णव ठाकुर श्रील प्रभुपाद की जय. भगवद गीता जशी आहे तशी की जय. हरे कृष्ण. धन्यवाद. हरे कृष्ण. हरे कृष्ण. धन्यवाद.